नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि अत्यंत गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे, घाणाघाती टीका केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आरोप करताना असं सांगितलंय की माझ्यावरती म्हणजे जरांगे पाटलांवरती देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून म्हणजेच भाजपचे कार्यकर्ते हे त्यांच्यावर हल्ला करणार आहेत आणि विशेषतः त्यांची अडवणूक करणार आहेत, अशा पद्धतीचा आरोप हा जरांगे पाटलांनी केला आहे. मित्रांनो, असा जर आरोप जरांगे पाटलांनी केला असेल तर तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. जरांगे पाटील हे आमरण उपोषण आता 4थ्या टप्प्यातलं त्यांनी सोडलेले, त्यांची प्रकृती ही खालावलेली आहे. त्यामुळे ते आरोग्य सेवा घेत आहेत आणि आरोग्य सेवा घेत असताना ते संभाजीनगरच्या हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आले होते आणि आंतरवाली सराटीमध्ये आल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली की त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हल्ला करण्यात येणार आहे आणि तो हल्ला देवेंद्र फडणवीस करतील असा आरोप त्यांनी केलाय. आणि विशेष म्हणजे पत्रकारांशी बोलताना त्यांनी संवाद साधताना असं सांगितलं की संभाजीनगर या ठिकाणी मी ज्यावेळेस रुग्णालयात होतो, उपचार घेत होतो, त्यावेळेस मला काही महिला त्या ठिकाणी भेटायला आल्या, माता भगिनी त्या ठिकाणी भेटायला आल्या. परंतु त्या भेटायला आल्यानंतर कदाचित माझा संशय असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या त्या महिला होत्या आणि याच ठिकाणी माझ्यावर हल्ला होणार होता, अशीही शंका जरांगे पाटलांनी उपस्थित केली. मित्रांनो, नेमकं झालं काय की जरांगे पाटील हे संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकारी संभाजीनगरच्या त्या महिला पदाधिकारी त्या ठिकाणी आल्या होत्या, ज्यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे गमजे होते, रुमाल होते आणि त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना संविधानाची प्रत आम्ही तुम्हाला द्यायला आलो. तुमच्या मराठा समाजाचे आणि तुमच्या सोबत काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा समाज बांधव हे आम्हाला ट्रोल करतायत, आमच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर तिथे घाणेरडा कॉमेंट्स करतायत, अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे. जरांगे पाटलांनी सगळ्या माता भगिनींना बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या भगिनीसारख्या आहेत, बहिणीसारख्या आहेत, मातेसारख्या आहेत, तुमची जी काही तक्रार आहे ती योग्य आहे. अशा पद्धतीनं कोणीही कोणत्याही समाजाच्या तरुणांनी असतील, माणसांनी असेल, कोणत्याही समाजाच्या महिलांवरती अशा पद्धतीच्या टीका करू नयेत, असं त्यांना ट्रोल करू नये, असं त्यांनी त्याच ठिकाणी इन कॅमेरा आवाहन केलं. परंतु तरी सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही महिला पदाधिकारी होत्या या ऐकायला तयार नव्हत्या. परिस्थिती एकंदरीत जर पाहिली तर त्या ठिकाणी त्या जरांगे पाटलांकडे तक्रार करायला नाही तर स्टंटबाजी करायला आल्या होत्या, असं त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. जरांगे पाटील हे त्यांना शांततेनं, संयमानं समजून सांगत होते. मी आत्ताच आवाहन करतो सगळ्यांना, असंही म्हणून त्यांनी समाजालाही आवाहन केलं, तरुणांनाही आवाहन केलं की कुणालाही ट्रोल करू नका आणि विशेषतः माता भगिनींना करू नका. हे सगळं बोलल्यानंतर सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी आक्रमकपणे बोलत होत्या. तुम्हाला काही माता भगिनी नाहीत का? दुसऱ्या समाजाच्या काही तुमच्या भगिनी नाहीत का? अशा पद्धतीने तुमचे कार्यकर्ते कसे करतात? तुम्ही कसे गप्प बसतात? तुम्ही माफी मागितल्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या घडामोडी का घडतायत? म्हणजेच एकंदरीत हे कुठलं तरी एक षडयंत्र होतं असं त्या ठिकाणी सुद्धा दिसत होतं आणि याच्यावरतीच बोट ठेवून जरांगे पाटलांनी हा आरोप केलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे जरांगे पाटील हे ज्यावेळेस उपचार घेत आहेत त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधव, वेगवेगळ्या जाती धर्माचे बंधू असतील, भगिनी असतील, त्यांना भेटायला येत आहेत, पुष्पगुच्छ घेऊन येत आहेत, त्यांना काही खाण्याचे पदार्थ त्या ठिकाणी आणतायत, भेटतायत, तुमची तब्येत कशी हेही विचारतायत. परंतु या ठिकाणी ज्या भारतीय जनता पार्टीच्या या महिला प्रतिनिधी आल्या होत्या त्यांनी सांगितलं की आम्हाला अनेक वेळा तुमच्याकडे यायचं होतं, पण इथली परिस्थिती कशी आहे हे माहीत नव्हतं, म्हणून आम्ही आज हिंमत करून या ठिकाणी आलोय, परंतु आम्ही तुमच्या भगिनी म्हणून आलोय, असं ते बोलल्या. परंतु तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला खायला आम्ही काय आणलं, हे पुष्पगुच्छ तुम्ही घ्या, लवकर बरे व्हा, अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं दिसलं नाही किंवा ऐकायलाही मिळालं नाही. परंतु त्यांनी मात्र तुमचे कार्यकर्ते आम्हाला ट्रोल करतायत एवढीच त्या ठिकाणी तक्रार केली आणि जरांगे पाटील चाणक्य त्यांनी ओळखलं की या ठिकाणी ही भारतीय जनता पार्टीची कूटनीती आहे आणि कुठंतरी आणखीन एक डावपेच यामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांनी त्या महिलांना समजून सांगितलं आणि परतावून लावलं. पण हे करत असताना त्यांनी एक वाक्य वापरलं की तुम्ही भगिनी म्हणून या ठिकाणी आलात तर मग पक्षाचे गमजे, पक्षाचे रुमाल गळ्यात का घातले? तुम्ही जर भगिनी म्हणून आला असता तर पक्षाचे जोडे तुम्ही बाहेर ठेवले असते आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून, माझी बहीण म्हणून, भाऊ म्हणून तुम्ही या ठिकाणी आला असतात तर मला बरं वाटलं असतं. परंतु भारतीय जनता पार्टीचे रुमाल तुम्ही घालून इथं आलात म्हणजे तुमचा उद्देश हा वेगळा मला या ठिकाणी दिसतोय, असंही त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं आणि मीडियाशी सुद्धा बोलून दाखवलं. मित्रांनो, ज्यावेळेस ते आंतरवालीसाठी या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं आणि कुणीतरी त्यांना सांगितलं की त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते
हे हल्ला करणार आहेत. आणि हे ऐकल्यानंतर जरांगे पाटील गप्प बसतील. ते जरांगे पाटीलच कसे, त्यांनी डायरेक्ट 2 दिवसानंतर आपला दौरा महाराष्ट्रात काढला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी आंतरवालीमध्ये आराम करणार होतो, त्या ठिकाणीच आपल्या समाज बांधवांशी संवाद साधणार होतो. परंतु मला जी माहिती मिळाली आहे की राज्याचे गृहमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर हल्ला करणार आहेत. आणि मग मी गप्प कसा बसू, मी बाहेर निघलो, पाहतो कुणात किती दम आहे, कोण माझ्यावर हल्ला करतो, कोण हल्ला करतो तेच मला पाहायचंय, असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि देवेंद्र फडणवीस हे अशा पद्धतीचं तुम्ही कृत्य करू नका असंही त्यांनी सांगितलं. नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले ते आपण पाहू आणि पुन्हा त्यावर चर्चा करू. पहा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचलाय, तसा दिसतोय अंदाजा, की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणण्याच्या तयारीत. म्हणूनच मी बाहेर पडलो. कोणचा कार्यकर्ता येतो नाही त्यांचा हल्ला करायला भाजपाचे, ते बघतो. कारण हे जर खोटं असेल तर ह्यो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता. महिलाच्या आडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे, आणि इकडं महिला पाठवता. इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही. ते 10% स्वीकारायला लावायसाठी तुम्हाला सुट्टी नाही साहेब. तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुम्हाला लय वेळेस सांगितलं मी, तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुम्हाला हे शोभत सुद्धा नाही असल्या गोष्टी. मित्रांनो, आपण ऐकलं की जरांगे पाटील हे जे बोलले ते स्पष्टपणे बोलले आणि त्यांनी शंका उपस्थित केली. मित्रांनो, अशी जर शंका जरांगे पाटलाला असेल आणि ही जर घटना खरी असेल तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. कारण यापूर्वी जरांगे पाटलांनी सांगितलं, मी रायगडावर ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस आमच्या अंगावर घालण्यासाठी रिक्षा ही वरतून गडावरून एका टेकाडावरून सोडण्यात आली होती. ती कोणी काय सगळं पोलिसांना माहिती मी सांगितलेलं आहे. म्हणजेच माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हे यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. आपल्याही जीवाला धोका आहे हे सातत्यानं ते सांगतायत, समाज बांधव सुद्धा सांगतायत. आणि आता त्यांनी थेट गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेला आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी असं सांगितलंय की माझ्यावर हल्ला होणार आहे हे मला माहिती कळाली आहे. आणि ही जर खरी असेल तर संभाजीनगर याच ठिकाणी ज्यावेळेस महिला प्रतिनिधी मला भेटायला आल्या होत्या कदाचित त्याच वेळी करण्याचा उद्देश होता असं मला शंका येते. मित्रांनो, असं जर असेल तर हे गंभीर आहे. याकडे गृह मंत्रालयानं सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाला लक्ष देण्याची गरज आहे. आणि मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधवांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. कारण असं या राज्यामध्ये यापूर्वी कुणालाही अशा पद्धतीचं वातावरण आणि असुरक्षितता यापूर्वी कधीही वाटली नव्हती. ती आज अनेकांना वाटते. ही वाटू नये यासाठी सगळ्यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जरांगे पाटील जे बोलले तुम्ही ऐकलं, मला जे वाटलं ते मीही सांगितलं. तुम्हाला काय वाटतं की जरांगे पाटील जे बोलतायत त्यात सत्यता आहे का? तशी भीती जे ते बाळगतायत तसं घडू शकतं का? आणि या संदर्भात आपलं काय मत आहे हे आपण तात्काळ या व्हिडिओच्या खाली आपली प्रतिक्रिया देऊन कळवा. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ती अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया असते, म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पण नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.